तर आरजेडीचे नेते तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मतं फिरलं आणि राघोपुरामध्ये त्यांनी मोठी आघाडी घेत ते जिंकलेले आहे. बिहारच्या निवडणुकीतली सर्वात महत्त्वाची जागा ओळखली जाणारी राघोपूर या ठिकाणी पिछाडीवर असणारे तेजस्वी यादव यांनी मोठी मुसंडी मारली आहे. अखेरच्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये मोठा उलटफेर झाल्यानं तेजस्वी यादव हारता हारता जिंकलाय. सतत पिछाडीवर असलेल्या तेजस्वींनी भाजपच्या सतीश कुमार यांना मागे टाकत बाजी मारली. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपच्या सतीश कुमारांनी तेजस्वी यादवांना सातत्यानं पिछाडीवर ठेवल्यानं प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र मतमोजणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात तेजस्वी यादवांनी जबरदस्त कामगिरी करत ही पिछाडी भरून काढली. निकालादरम्यान एनडीए जिंकेल, मात्र नंबरचा पक्ष आरजेडी राहील अशी चर्चा होती. मात्र सर्वाधिक मोठा पक्ष भाजप, 2 नंबरचा पक्ष जेडीयू आणि आरजेडी 3ऱ्या क्रमांकावर गेला. यावरून आता विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलाय. हा जो पॅटर्न आहे, जो हरियाणाचा पॅटर्न आहे, महाराष्ट्राचा पॅटर्न, तोच बिहारमध्ये पुन्हा एकदा पॅटर्न दिसून आला आणि त्यामुळे तेजस्वी यादवांच्या राहुल गांधींच्या सभांना जी गर्दी होत होती, राहुल गांधींच्या रोड शोला जी गर्दी होत होती, त्यामुळे सर्वसामान्य माणसाने ज्याने ती गर्दी पाहिली होती त्याला आज निकाल पाहून नक्कीच प्रश्न पडला असेल, ती माणसं गेली कुठे. तर या संदर्भात मल्लिकार्जुन खरगेंनी काय ट्विट केलं ते आपण पाहूयात. आम्ही निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करू आणि निकालामागील कारण समजून घेतल्यानंतर सविस्तर निवेदन सादर करू, असं मल्लिकार्जुन खरगेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. जनजागृतीसाठी कोणतीही कसर सोडणार नाही, लोकांमध्ये राहून संविधान लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष सुरू ठेवू, असं देखील मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलंय. तर बिहारमधील जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे, असं असदुद्दीन ओवैसींनी म्हटलेलं आहे. असदुद्दीन ओवैसींनी विजयाबद्दल नितीश कुमारांचे आभार मानलेले आहेत. जो नतीजा बिहार में आया है वो एक अवामी नतीजा है, हम उसको कबूल करते और हम मुबारकबाद देते हैं और अपनी नेक तमन्नाओं का इजहार करते हैं मौजूदा वज़ीर आला जनाब नीतीश कुमार साहब का, और हमारी पार्टी की तरफ से ये कोशिश होगी कि बिहार और सीमांचल में विकास हो. तर लोकसभेला खोटं नेरेटिव्ह पसरवलं पण लोकांच्या लक्षात आलं, असं दरेकरांनी म्हटलेलं आहे. वोट चोरीच्या आरोपांवरून दरेकरांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. वोट चोरीचा आरोप करणारेच सर्वेक्षण घेऊ नका असं म्हणतात, असं देखील यावेळेला दरेकरांनी म्हटलं. तुम्ही एखाद्या वेळेला एखादं खोटं करून लोकसभेला खोटं नॅरेटिव्ह सेट केलं, विधानसभेला लोकांना लक्षात आलं. आता तुम्ही वोट चोरी बोलताय, तिथं विश्लेषण झालं ना, सखोल सर्वेक्षण झालं, SIR झालं ना, तिथे बोगस कोण आहे, दुबार कोण आहे, मग विषय राहिला कुठे वोट चोरीचा. तिथे सर्वेक्षण झालं. ज्या सर्वेक्षणाला याने एकीकडे वोट चोरी बोलतायत आणि सर्वेक्षण नको म्हणणारेही चावलाद आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की यांचं करणी आणि कथनीतला फरक आहे, तो बिहारच्या जनतेनं ओळखला आणि त्यांना धोबी पछाड दिलं. तर ये तो झाकी है, मुंबई महापालिका अभी बाकी है, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलेलं आहे. बिहारची पुनरावृत्ती मुंबई महापालिकेत होईल, असं देखील अतुल भातखळकरांनी म्हटलं. महायुती प्रचंड मतांनी निवडून येईल, अतुल भातखळकरांनी विश्वास व्यक्त केला. जातीचं राजकारण, देशविरोधी राजकारणाला बिहारच्या जनतेने कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे आणि मी मगाशी घोषणा दिल्याप्रमाणे बिहारच्या निवडणुकीचे निकाल ही फक्त एक झाकी आहे. मुंबई महानगरपालिका अभी बाकी आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये जे महाराष्ट्राच्या विधानसभेत घडलं, जे आज बिहारमध्ये घडलं, त्याचीच पुनरावृत्ती मुंबई महानगरपालिकेत घडेल. राष्ट्रीय लोकशाही आघाडी, आमची महायुती प्रचंड बहुमताने मुंबई महानगरपालिकेत निवडून येणार आहे. पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये रेवडी कल्चर आणलं, असं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय. विरोधकांनीही लोकांमध्ये मिसळून काम करण्याचा धडा घेतला पाहिजे, असं देखील यावेळेला म्हटलेलं आहे. बिहार निवडणुकीवरून खासदार ओमराजे निंबाळकरांनी विरोधकांना हा सल्ला दिला. जे पंतप्रधान त्या ठिकाणी म्हणायचं की रेवडीचं कल्चर मी आणणार नाही, तेच पंतप्रधान त्या ठिकाणी अशा पद्धतीनं महिलांच्या खात्यावर केंद्राच्या मार्फत 10,000 रुपये टाकत असतील तर काय म्हणायचं. मला वाटतंय असं जरी असलं तरी ह्याच्यावर उत्तर आता विरोधी पक्षातल्या लोकांनी एकच शोधलं पाहिजे की आपण लोकांशी जोडून काम करणं गरजेचं आहे. आपण जर लोकांशी जोडून काम केलं
तर जनता सुद्धा आपल्या पाठीशी राहते. मला वाटतं धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने हे दाखवले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा पंतप्रधान मोदींना फोन पाहायला मिळतोय. बिहार विजयासाठी एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिलेल्या आहेत. बिहारमधील विजय हा तुमच्या नेतृत्वाचा आणि अमित शहा यांच्या रणनीतीचा विजय असल्याचं भावना देखील यावेळेला एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज फोन केलेला आहे. बिहारच्या निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेले आहेत. त्यासोबत त्यांचं अभिनंदन देखील केलेलं आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींना फोन केल्याचं इथं पाहायला मिळतंय. त्याचसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक देखील त्यांनी केलेलं आहे. हा विजय जो आहे तो तुमच्या नेतृत्वाचा आणि अमित शहांच्या रणनीतीचा असल्याचं देखील यावेळेला एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. बिहार विजयासाठी शिंदेंकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करण्यात आलेला आहे. याआधी त्यांनी अमित शहा आणि JP नड्डांना देखील फोन केलेला होता आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकनाथ शिंदेंनी फोन केल्याचं इथं पाहायला मिळतंय. तर मागा ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मनसे ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला. आमच्याकडे 120 नगरसेवक असून मुंबईत आमचा पक्ष नंबर 1 आहे असं प्रकाश सुर्वे यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं कुठला पक्ष बाकी राहिला, सर्व पक्षांनी आज इथे प्रवेश घेतलेला आहे. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्याबद्दल आमच्या साहेबांचं नेतृत्व हे सर्वांना भावलेलं नेतृत्व आहे. एकनाथ शिंदेचं नेतृत्व सर्वांना भावलेलं नेतृत्व आहे. 120 नगरसेवक आता आमच्याकडे आहेत. त्यामुळे आमचा पक्ष एक नंबरचा मुंबईमध्ये पक्ष आहे. हे बोलण्यात काही चुकीचं ठरणार नाही. तर मुंबईचा सेवकच नगरसेवक म्हणून निवडून येईल असं अमित साठम यांनी म्हटलेलं आहे. मुंबईकरांची संपत्ती लुटणारे डाकू आहेत असं अमित साठम यांनी नाव न घेता ठाकरेंवर टीका केली. मुंबईचा सेवकच नगरसेवक म्हणून निवडून येईल असं अमित साठम यांनी म्हटलेलं आहे. मुंबईकरांची संपत्ती लुटणारे डाकू आहेत असं अमित साठम यांनी म्हटलं. मुंबईकराला सोयी सुविधा देण्याचं एक माध्यम आहे. त्याची एक स्वायत्त संस्था आहे आणि सरकारी संस्था. ही कोणाच्या परिवाराची जागीर नाही आणि त्यामुळे कुठल्या परिवाराचा सेवक नाही. मुंबईचा जो सेवक असेल तोच या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून येईल. मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला मारणारे, मुंबईकरांची संपत्ती चोरणारे, मुंबईवरती डाका टाकणारे हे डाकू आहेत. अशा चिल्लर लोकांना मी उत्तरं देत नाही. त्यांना खरं तर मुंबईचं आत्ता आठवलेलं आहे. त्यांना न्यूयॉर्कची चिंता होती.